आर यू समवन हू स्टक इन द लूप ऑफ व्हॉट इफ अँड व्हाय मी? हे सगळं असं का होत आहे, हे सगळं माझ्यासोबतच का होत आहे, ह्या सगळ्या विचारांच्या जाळ्यामध्ये तुम्ही अडकला असाल तर हो, तुम्ही ओव्हरथिंक करताय. तुमच्या मनामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीबाबत विचार सुरू असतील किंवा एखादा डिसिजन तुम्हाला घेता येत नाही आहे किंवा भूतकाळात घडलेल्या गोष्टी परत परत आठवून तुम्हाला त्या गोष्टींचा त्रास होतोय, तर तुम्ही एकटे नाही आहात. ओव्हरथिंकिंग ही आपली मेंटल हॅबिट आहे. त्या गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत. व्हॉट इज ओव्हरथिंकिंग? सो ओव्हरथिंकिंग इज वेन अवर थॉट्स बिकम नेव्हर एंडिंग लूप. हे थॉट्स, हे विचार आपल्याला आपल्या भूतकाळातल्या गोष्टींवरती चिकटून राहायला लावतात. भविष्यातल्या शक्यतांवरती आपल्याला काळजी करायला लावतात. जेव्हा एखाद्या गोष्टीबाबतीत आपल्याला अनसर्टन्टी वाटते किंवा एखाद्या गोष्टीबाबत जेव्हा आपण अँक्शियस असतो, तेव्हा त्या गोष्टी आपण परत परत ॲनालाइज करतो. रोज आपल्याला छोट्या मोठ्या आव्हानांना सामोरं जावंच लागतं. छोटी मोठी संकट आपल्या आयुष्यात येतच राहतात. सायकोलॉजिकली ओव्हरथिंकिंग म्हणजे काय असतं, ओव्हरथिंकिंग का निर्माण होतं, तर आपल्या भोवती जे अनिश्चिततेचं वातावरण असतं, त्या वातावरणाला आपल्या ब्रेनला कंट्रोलमध्ये ठेवायचं असतं आणि या गरजेतून आपण ओव्हरथिंकिंग करायला लागत असतो. आवर ब्रेन्स आर वायर्ड टू प्रेडिक्ट द आउटकम अँड अवॉइड द थ्रेट. त्यामुळं आपण प्रत्येक गोष्टीचं ओव्हर ॲनालिसिस करायला लागतो. त्यामुळं एव्हरी पॉसिबल सिनारिओ आपण इमॅजिन करतो आणि त्यामुळं आपण ओव्हरवेल्म आणि अँक्शियस बनतो. ओव्हरथिंकिंगची जेन्युइन कारणं काय आहेत माहिती आहे का? लो सेल्फ एस्टीम. जेव्हा आपणच आपल्याला परिपूर्ण समजत नाही किंवा आपल्याला अपयशाची भीती वाटत असते, आपला कॉन्फिडन्स कमी असतो किंवा आपण आपल्या स्वतःकडून इतका परिपूर्णतेचा आग्रह धरतो, त्यामुळं आपलं मन आपल्याला आपण चुकू नये यासाठी, काळजी घेण्यासाठी म्हणून सतत विचार करायला भाग पाडतं. पण घडतं वेगळंच. वी आर थिंकिंग मोर अँड डुईंग लेस. त्यामुळे होतं काय की आपण आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये अगदी स्टॅग्नंट बनून जातो. सुपरफिशियली बघायला गेलं तर आपल्याला असं वाटू शकतं की ओव्हरथिंकिंग एका दृष्टीनं आपल्याला मदतच करते, पण याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट्स आपल्या इमोशनल हेल्थवरती, फिजिकल हेल्थवरती होताना आपल्याला दिसतात. इमोशनल हेल्थ बिघडताना आपल्याला स्ट्रेस येतो, अँझायटी वाटते, डिप्रेशनसारख्या गोष्टींना आपल्याला फेस करायला लागू शकतं. फिजिकल हेल्थमध्ये आपल्याला हेडेक होतो, रात्री झोप लागत नाही. ओव्हरथिंकिंगचा सगळ्यात मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट कोणता असेल तर डिसिजन पॅरालिसिस. द मोर वी थिंक द लेस वी डू. त्या सायकलला ब्रेक करण्याचे काही उपाय आपण बघूया. त्यातला पहिला उपाय म्हणजे अवेअरनेस आणि माइंडफुलनेस. अवेअरनेस म्हणजे मी ओव्हरथिंकिंग करत आहे या गोष्टीची जाणीव होणं. खरं तर अवेअरनेस इज द फर्स्ट स्टेप इन ब्रेकिंग फ्री. त्यानंतर येतो माइंडफुलनेस. माइंडफुलनेसमध्ये आपण डीप ब्रीदिंग बघू शकतो किंवा वर्तमान काळात लक्ष देणं या गोष्टींकडं बघू शकतो. ह्या गोष्टी वरवर पाहता आपल्याला असं वाटू शकतं की ह्या इतक्या इम्पॅक्टफुल कशा असतील, पण जेव्हा आपण गोष्टी ह्या करायला लागतो, त्या गोष्टींची प्रॅक्टिस करतो, तेव्हा आपल्याला त्या गोष्टींचं महत्त्व लक्षात येतं. आता वर्तमान काळात लक्ष देण्यासाठी आपण आपले 5 सेन्सेस यूज करू शकतो. म्हणजे वेगवेगळे आवाज ऐकण्याकडे आपण लक्ष देऊ शकतो, वेगवेगळे वास आपण सेन्स करू शकतो, त्यानंतर स्पर्श आपण सेन्स करू शकतो. या गोष्टी आपल्याला वर्तमान काळात बांधून ठेवत असतात आणि त्यामुळं आपल्या मनामध्ये विचारांचं प्रोडक्शन करणाऱ्या डिफॉल्ट मोड नेटवर्कला थोडीशी विश्रांती भेटत असते. दुसरा उपाय म्हणजे सेट द टाईम लिमिट फॉर द डिसिजन. ओव्हरथिंकिंग जनरली कशामुळे निर्माण होते तर एखादा डिसिजन परफेक्ट घ्यायला हवा या इच्छेतून निर्माण होते. त्यावेळेला विचार करण्यासाठी, म्हणजे परफेक्ट विचार करण्यासाठी आपण थोडासा वेळेचं बंधन आपल्यावरती घालून घ्यायचं आणि त्या वेळेमध्ये ठराविक वेळेतच तो विचार करायचा आणि आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवून तो विचार इम्प्लिमेंट करायच्या पाठीमागं लागून द्यायचा. थर्ड पॉईंट इज चॅलेंज युअर निगेटिव्ह थॉट्स. तुमच्या मनामध्ये नकारार्थी विचार यायला लागले असताना स्वतःला खडबडून जागं करायचं आणि सांगायचं ऑल थॉट्स आर नॉट फॅक्ट्स. माझ्या मनामध्ये हे येणारे विचार कशावरून खरे आहेत हे स्वतःशी विचारायचं. फोर्थ रेमेडी इज एंगेज युअर सेल्फ इन पॉझिटिव्ह ॲक्टिव्हिटीज. तुम्हाला आवडणाऱ्या छान छान गोष्टी करायच्या, छान पुस्तकं वाचायची, एक्झरसाईज करायचा, तुमच्या जवळच्या, तुमच्या आवडत्या लोकांशी छान गप्पा मारायच्या. फिफ्थ पॉईंट इज टॉक इट आउट.
तुम्हाला जर असं वाटत आहे की माझ्या मनामध्ये खूप विचार येत आहेत, तर तुमच्या मित्रमैत्रिणींशी, तुमच्या जवळच्या व्यक्तींशी ते तुम्ही विचार शेअर करू शकता. यामुळं काय होऊ शकतं की तुम्हाला एक वेगळा दृष्टिकोन मिळू शकतो, किंवा अगदीच दृष्टिकोन नाही मिळाला तरी तुमच्या मनामध्ये जे काही विचार चाललेले आहेत ते शेअर केल्यामुळं तुम्हाला थोडंसं हलकं तरी नक्कीच वाटू शकतं. पण ओव्हर थिंकिंगमुळं तुम्हाला ओव्हरवेल्म होत असेल, तुमच्या डेली रुटीनवरती या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असेल, तुम्हाला एक्सेस स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन फील होत असेल, तर तुम्ही नक्कीच प्रोफेशनल हेल्प घ्यायला हवी. त्यांच्याकडे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज असतात, थेरपीज असतात. त्यामुळं आपले निगेटिव्ह थॉट पॅटर्न्स चेंज होतात. कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी यामध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करत असताना आपल्याला दिसते. Overthinking is common mental habit, but it doesn't have to control our life. By practicing about-all remedies like mindfulness, we can regain our peace of mind and clarity. If you found this video helpful, then like, share and subscribe. Thank you.